आता आपण सेक्शन 25(1) काय बघितलं होतं? 25(1) की एखादा व्यक्ती लायबल झाला का तिथपासून 30 दिवसामध्ये त्यांनी ॲप्लिकेशन दिलं पाहिजे. त्यांनी ॲप्लिकेशन दिलं समजा इथे 20व्या दिवशी, मग डिपार्टमेंटकडे त्यांनी ॲप्लिकेशन पाठवलं, क्लेरिफिकेशन डिपार्टमेंटनी मागवलं, हे त्यांनी दिलं, तर याच्यामध्ये आणखीन 20 दिवस जातात. त्याला या इथे नंबर मिळेल, मे बी हे 50 दिवसाचा पिरियड होईल आणि त्याला या डेटपासनं, समजा ही डेट आहे जानेवारी 20, ओके, जानेवारी 20 त्यांनी ॲप्लिकेशन फाईल केलं 10 फेब्रुवारी, ओके, आणि त्याला इकडे 10 मार्चला त्याचं रजिस्ट्रेशन ॲप्रूव्ह होईल, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळेल आणि 1 जानेवारीपासून काय होईल, जानेवारी 20पासून काय होईल, त्याला रजिस्ट्रेशन नंबर त्याचा झालेला आहे, या प्रकारे सर्टिफिकेटवर येईल. आता या 20 जानेवारी ते 10 मार्च एवढ्या पिरियडमध्ये त्याला GST नंबर नसल्यामुळे टॅक्स कलेक्ट करण्याचा अधिकार नव्हता, पण त्याला टॅक्स कलेक्ट करणं गरजेचं होतं. तर त्यासाठी प्रोव्हिजन काय? त्यासाठी प्रोव्हिजन अशी आहे की सेक्शन 31(3)(a) मध्ये रिवाइज इनवॉइस दिलेलं आहे. रिवाइज इनवॉइस रजिस्टर पर्सन काय करायला पाहिजे? जो रजिस्टर पर्सन झाला, रजिस्टर झाला, त्याला नंबर मिळाला का त्यानंतर विदिन 1 मंथ फ्रॉम द डेट ऑफ इश्युअन्स ऑफ सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन, त्याला ज्यावेळेस सर्टिफिकेट मिळालं आहे तिथपासनं 1 महिन्यात हा जो इफेक्टिव्ह डेट ऑफ रजिस्ट्रेशनचा पिरियड आहे ते सर्टिफिकेट मिळालं, जे तुम्हाला बोललो 50 दिवस आहेत, याच्यासाठी त्यांनी जी कच्ची बिलं इश्यू केली असतील त्याच्या अगेन्स्ट त्याला रिवाइज टॅक्स इनवॉइस बनवायला पाहिजे. रिवाइज टॅक्स इनवॉइस टू बी इश्यूड इन रिस्पेक्ट ऑफ टॅक्सेबल सप्लाईज इफेक्टेड ड्युरिंग दिस पिरियड. मी हे का सांगतोय? याचा रेफरन्स आता मला सस्पेन्शनमध्ये येणार आहे, कळलं? जसं नंबर नव्हता पण लायबल होता, त्यावेळेस काय केलं? कच्चं बिल दिलं आणि मग रिवाइज इनवॉइस बनवला. आता जसं माझा नंबर सस्पेंड झाला, डिपार्टमेंटकडनं सस्पेंड झाला, मी लायबल आहे टॅक्स कलेक्ट करून भरायला, पण मी ऑब्लिगेशन फॉलो केलं नाही आणि जर माझा नंबर कॅन्सल झाला आहे, तर जर नंबर कॅन्सल झाला आहे इथे काय सांगितलं? रजिस्टर पर्सन हुज रजिस्ट्रेशन हॅज बीन सस्पेंडेड अंडर रूल shall not make any taxable supply during the period of suspension and shall not be required to furnish any return. म्हणजे जर का डिपार्टमेंटनी नंबर कॅन्सल केला, जे कारण दिली त्यातलं कारण आहे, तर तो रिटर्न भरू शकत नाही. आणि त्याला हा जो शब्द वापरला आहे की शॅल नॉट मेक एनी टॅक्सेबल सप्लाय, याचा अर्थ खाली दिला आहे एक्सपेन्शनमध्ये, फॉर द पर्पज ऑफ धिस सब रूल द एक्सप्रेशन शॅल नॉट मेक any taxable supply shall mean that the registered person shall not issue a tax invoice and accordingly not charge tax on supplies made by him during the period suspension. Suspension period मध्ये तो टॅक्स इनवॉइस इश्यू करू शकत नाही. जसं मी लायबल झालो, मी ॲप्लिकेशन फाईल केलं 20 दिवसामध्ये, इकडे मी इनवॉइस इश्यू करू शकत नाही टॅक्स इनवॉइस. त्याच परिस्थितीमध्ये परत टॅक्स पेड नंबर सस्पेंड झाला. एवढं स्ट्रिक्टली कोण फॉलो करत नाही, लक्षात घ्या. पण नियम आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं, हा व्यक्ती टॅक्स इनवॉइस बनवतो, माल विकतो आणि त्याच्या सप्लायर मी आहे. मी टॅक्स इनवॉइस बनवतो, तो GST 1ला पूर्वी अपलोड सुद्धा होत होता, आता होत नाही. आता पोर्टल काय करतो? अडवतो की हा नंबर सस्पेंड आहे, हा इनवॉइस घेणार नाही. मग मी त्याला कळवतो, अरे तुझा नंबर सस्पेंड झाला आहे, त्या नंबर तेव्हा त्याला कळतं. त्याला माहितीच नाही आहे कुठल्याच प्रकारे, तर तो आपल्या रुटीनप्रमाणे आपला बिझनेस करतोय. आपला नंबर सस्पेंड झाला आहे आणि हा रूल आपल्याला लागू आहे, आता आपण काही इनवॉइस इश्यू करू शकत नाही, अशा प्रकारे त्याला कोण सांगतही नाही आणि तो करत पण नाही. म्हणजे नंबर सस्पेंड होणं ही किती जिकिरीची गोष्ट आहे, याचा सिरियसनेस नाही आहे व्यापाऱ्यांना. आणि रजिस्टर पर्सन हू रजिस्ट्रेशन हॅज बीन सस्पेंडेड, नंबर सस्पेंड झाला आहे तर त्याला रिफंडसुद्धा दिला जाणार नाही. आणि मग नंतर जेव्हा त्याचा नंबर रिओक होईल
The suspension of registration under Rule 21A122A shall be deemed to be revoked upon completion of the proceedings by the proper officer under Rule 22, and such revocation shall effective from, आणि त्याचा नंबर जर का इफेक्टिव्ह झाला का त्यानंतर मग तो खाली बघा दिला इकडे रिवाइज टॅक्स इनवॉइस इश्यू करेल. खूप त्रासदायक आहे. मी B2B सप्लाय करतोय तर मी इनवॉइस त्याला सांगेन की तुम्ही आता माल घ्या, इनवॉइस पक्का भरू शकत नाही मी, नंबर माझा, मी कारवाईच्या समोर गेलेलो आहे, डिपार्टमेंटला बोलवलं आहे, माझं काम चालू आहे, नंबर माझा ॲक्टिव्ह होईल, मग इनवॉइस देईन. B2B वाला ते मागतील, B2Cचं काय करणार? हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. त्यामुळे लोक इनवॉइस बनवतात. B2C B2B काही असो, इनवॉइस घ्या बाबा, संपला विषय. पण नियम असा आहे, हा फॉलो करणं प्रॅक्टिकली अवघड आहे. पण आपल्यावरती आपण हे करत नाही किंवा नंबर आपला कॅन्सल होऊच नाही. मी लोकांना हे बोलतो बा तुमचे 5 महिने रे 6 महिने रे नंबर सस्पेंड होऊ देऊ नका. सस्पेंड झाला तुम्हाला त्रासदायक होईल. ज्या तरतुदी आहेत त्या त्रासदायक आहेत. उद्या या अनुषंगाने तुमच्यावरती कुठली कारवाई झाली तुम्हाला पेनल्टी लागेल, मग 25-50 रुपये पेनल्टी भरायला लागेल, मग त्रास होईल. ते करू नका, भरा तुम्ही टॅक्स. 1 महिना 2 बिझनेस तुमचा चालू आहे ना, रिटर्न भरलेलं नाही, 4 महिने 5 महिने बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण करू नका. मी लोकांना रिकमेंड हे करतो की जेणेकरून तुमचा नंबर कॅन्सल होण्याजोगा होईल परिस्थितीमुळे, ते करू नका, कारण हे खूप त्रासदायक आहे. आलं लक्षात? तर इकडे त्याने दिलं आहे की सस्पेन्शन, पण ही सुरुवात केली होती, कुठल्या डेटपासून होईल ते डेट दिली आहे, या डेटपासून होईल दिलं आहे. दुसरं, वेअर द PO हॅज रिझन टू बिलीव्ह दॅट, POकडे असा काहीतरी कॉन्क्रीट रिझन आहे की नंबर कॅन्सल करण्याची जी तरतूद आहे ती लागू होते, त्याच्याकडे पुरावा आहे. रिझन टू बिलीव्ह दॅट द रजिस्ट्रेशन ऑफ अ पर्सन इज लायबल टू बी कॅन्सल अंडर सेक्शन 29 or under Rule 21, he may suspend the registration of such person with effect from a date to be determined by him. तो डेट सांगेल ती आत्ताची का मागची, नंबर सस्पेंड, पेंडिंग द कंप्लीशन ऑफ द प्रोसिडिंग्स फॉर कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन. ची नोंदणी स्थगित होईल. आणि मागची डेटपासून झाली. आता समजा तुमचा नंबर सस्पेंड झाला आहे, पण ह्या महिन्यापासून नाही, 3 महिने अगोदरपासून झाला आहे, पण तुमचा 3 महिने तुम्ही मला सप्लाय केला आहे, तुमचा नंबर ॲक्टिव्ह होता आणि मी ITC घेतला आहे, तर माझ्या ITCचं काय? असं आहे. असे बरेच प्रश्न निर्माण होतात की जेन्युइनली ज्यांनी सप्लाय घेतला आहे त्यांनी ITC घेतला आहे आणि नंबर कॅन्सल केला अगोदरच्या डेटपासून, तर जेन्युइन टॅक्सपेअरचं काय? मग इथे टॅक्सपेअरला हे सांगितलं जातं की तुम्ही ज्याच्याकडनं कोणाकडे सप्लाय घेताय, आता टॅलीचं एक 12 तारखेला नवीन व्हर्जन आलं, टॅली प्राईम 5. त्यामध्ये असे ऑप्शन दिलेत की एखादी मी एंट्री करतोय सेल किंवा परचेसची, तर बाजूला एक क्लिक केलं तर मला कळतं की तो नंबर ॲक्टिव्ह आहे कॅन्सल आहे. एक क्लिक केली तर मला कळतं की त्यांनी रिटर्न फाईल वेळेत केलं की नाही केलं, सगळं दिसतं. हे मला पोर्टलला जाऊन बघता येतं, पण त्याला वेळ लागतो. इथे कसं आहे, एक क्लिक करा लगेच बघा. असे फीचर्स आता सॉफ्टवेअरमध्येच यायला लागले. मी बिलिंग करतोय, परचेस करतोय किंवा सेल करतोय, इमिजिएटली बघा रिटर्न फाईल वेळेत करतोय का, नंबर ॲक्टिव्ह आहे का सस्पेंड आहे, लगेच कळतं तिकडे. हे सगळं काय इथे सॉफ्टवेअरमध्ये, लोक जेवढे कम्प्युटर सेव्ही होतील तेवढं त्यांना हे फीचर्स मिळतील. हे गरजेचं झालं आहे आता. कारण की मी जर का जेन्युइन सप्लायरकडनं माल घेत नसीन तर मला त्रास आहे. एक रेग्युलर माझा सप्लायर आहे, तो जेवढी किंमत लावतो त्यामुळे समजा 10% किंमत कमी दुसरा सप्लायर लावत असेल नवीन आला म्हणून, तर मी त्याकडनं माल घ्यावा की नाही घ्यावा, तो बिझनेस लॉंग टर्ममध्ये करेल की नाही करेल, काय भरोसा नाही. मग हे टॅक्सपेअरनी बघायचं आहे की आपण फक्त मालच घेत नाही तर आपण ITC घेतो, तो 18% ITC असेल तर माझा मार्जिन 10% आहे, मार्जिन 8% आहे. आणि जर टॅक्स मला जर का तो ITC घेता नाही आला तर मी कमवले किती 8% आणि दिले किती 18%, नाही चालू शकत. जेन्युइन सप्लायरकडनं माल घेतला पाहिजे, ही जबाबदारी रजिस्टर्ड पर्सनची आहे, मग त्या टॅक्सपेअरची आहे. विकताना काय चॉईस नाही, जो विकत घ्यायला येईल त्याला मी विकतोय, पण मी कोणाकडनं घ्यावा, याचा ITC मला घ्यायचा आहे ते मी बघितलं पाहिजे. त्यामुळे
ते गरजेचं आहे. कारण की काय होतं, जर ITC घेतला तुम्ही, पुढे जाऊन ITC सेक्शन बघाल तर त्यामध्ये रूल एक सेक्शन 41 आहे, ज्यात दिलं आहे की तुम्ही जो ITC अवेल केला आहे आणि सप्लायरने जर टॅक्स नाही भरला तर रिसिपियंटकडनं गव्हर्नमेंट घेणार, असं आहे. नंबर स्थगित होईल. नंबर स्थगित झाल्यानंतर आता सस्पेन्शन ऑफ रजिस्ट्रेशन ऑन अकाउंट ऑफ सिग्निफिकंट डिफरन्स. आता हे पण जे आहे ना की GSR 1 आणखी 3B डिफरन्स आहे म्हणून सस्पेंड केला जातो, ते पण त्यांनी कुठे हँडल केला होता. तुम्हाला मगाशी दाखवलं की इकडे हे जे फॉर्म त्यांनी काढले तिथे लायबिलिटी हँडल केली जाते. म्हणजे इथे काय होतं बघा, इथे आहे ना, जसं लायबिलिटी म्हणजे डिफरन्स आला, पहिले काय होत होतं की सगळे लोक GSR 1च भरायचे, 3B भरायचेच नाही, तसं पोर्टल अलाउड करत होता. म्हणजे कसं आहे बघा, मी जानेवारीचा GSTR 1 भरला, 3B भरलाच नाही, ज्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये पेमेंट करायला लागतं, भरलाच नाही, तरी फेब्रुवारीचा, मार्चचा, एप्रिलचा GSR 1 भरता यायचा. 3B भरण्याचीच गरज नाही, GSR 1 भरते राहू. त्यांनी काय होतं, GSR 2A मध्ये ITC पास ऑन व्हायचा. आणि जर 3B कंपल्सरी केला गव्हर्नमेंटनी की 3B भरलाच पाहिजे तरच पुढचा 1 धरता येईल. पण लोक काय करायला लागले, इकडे दाखवा 10 लाख, इकडे दाखवा नील रिटर्न 3B. भरतच नाही 3B मध्ये, काय भरला 3B पण 3B मध्ये अमाऊंटच नाही. असं जर केलं, असं केलं आणि जर गव्हर्नमेंटने लगेच चेक केलं तर तो नंबर मग या प्रकारे इकडे जी सेक्शन त्याने दिलं आहे की कंपॅरिझन ऑफ रिटर्न, पण तुम्ही प्रत्येक रिटर्नची थोडं चेक करणार इमिजिएटली भरल्यानंतर, सिस्टमच चेक करेल आणि सिस्टमला जर कळतं आहे की फरक आहे तर इमिजिएटली त्याला ब्लॉक करा. त्याला इमिजिएटली ब्लॉक, जसं इथे लायबिलिटी डिफरन्स आहे, 7 दिवसामध्ये लायबिलिटी भरा किंवा मग उत्तर द्या की काय डिफरन्स आहे. उत्तर समाधानकारक असेल तर ॲप्रूव्ह होईल, नेक्स्ट GSR 1 भरता येईल. म्हणजे जर 1 भरलाय तरच 3B भरता येतो, 3B भरलाय तरच नेक्स्ट 1 भरता येतो. आणि त्यात डिफरन्स आला तर मग या प्रकारे सिस्टम जनरेटेड ऑटोमॅटिक हे विचारणा होते की डिफरन्स आहे, उत्तर द्या किंवा टॅक्स भरा. तसंच सेम ITC जो आहे, ITC जो आहे हे कधीपासून आलं बघा, हे आलं, हे नोटिफिकेशन नंबर दिला आहे आणि ह्या डेटचा आहे. सेम ITC आहे. ITC 3Bत किती घेतला, 2Bत किती आला, यात जर फरक आहे, म्हणजे 2Bत जेवढा आला आहे, 2Bत आला 100 आणि मी घेतो 1000 ITC, काय एक्स्ट्रा घेत आहे, काय एक्स्ट्रा घेता का? 7 दिवसामध्ये उत्तर द्या. सिस्टम चेक करतो. जेव्हा मी नेक्स्ट GSR 1 भरायला जातो ना, तेव्हा मागचा माझा डिफरन्स आहे आणि मी उत्तर दिलेलं नाही आहे हे तो चेक करतो, मला हा भरू देणार नाही, GSR 1 फाईल होऊ देणार नाही. पहिले हे कधी डिपार्टमेंटला कळायचं तेव्हा नंबर कॅन्सल करत होते, आता ते सिस्टमच चेक करतो. त्यामुळे सस्पेन्शनसाठी हा त्यांनी जो बनवला आहे की डिफरन्स आहे, यापेक्षा इफेक्टिव्ह मार्ग शोधला आहे. सस्पेंड नंबर केला पण तो बिझनेस करतोय, टॅक्स इनवॉइस बनवतोय, त्यांनी बनवायला नाही पाहिजे. दिलं आहे की तुम्ही टॅक्स अप्लाय करायचा नाही, म्हणजे टॅक्स कलेक्ट करायचा नाही. आता नंबर तुमचा सस्पेंड आहे, कोणाला कळते नंबर सस्पेंड आहे, कोणाला माहिती आहे का माझ्या कपावर लिहिलं आहे, नाहीच ना. मी इन्व्हेस्ट बनवतोय, तुम्ही घेताय, लोकांना माहिती पडणार की बघा पाहिजे, स्टेटस चेक करा, नंबर आहे की नाही. आता हे सॉफ्टवेअरमध्येच फीचर यायला लागले, लोक शिकतील तर बघतील, त्याचं महत्त्व कळलं तर बघतील, असं आहे. पहिले हे पोर्टलला जाऊन चेक करायला लागायचं की एखादा नंबर ॲक्टिव्ह आहे का, त्याने रिटर्न फाईल वेळेत करतोय का, लायबिलिटीमध्ये डिफरन्स आहे का, हे पण बघता येतं, हे पण दिसतं तिकडे. पण तेवढं लोकांना सवय नाही आहे. हे जी लोक हे काम करतात इन्व्हॉइस बनवण्याचे, त्यांना फक्त कसं ज्याला मोबाईल वापरता येतो तो इन्व्हॉइस बनवू शकतो, बस. फार त्याला काही नॉलेज नसतं. कंपनीला पण जास्त शिकलेले लोक नको असतात, त्यांना आपलं काम चालव माणसं आहेत, काम होतं, इन्व्हॉइस बनते, चला पुढे जाऊ दे, बाकी सगळं रिटर्न भरेल तो करेल. आणि अपेक्षा काय असते, आम्ही काही करू, जो कोण कार्यरत नॉलेज त्याला आहे त्यांनी सगळे आमचे जे काय गुन्हे आहेत ते पोटात घेतले पाहिजे. असं नाही होऊ शकत आता, कारण सगळं ऑनलाईन येतं, सगळं ट्रान्सपरन्सी येत चालली.
त्यामुळे जे काय अशा प्रकारचे खोटे व्यवहार पहिले चालायचे, पहिले बँक अटॅच नव्हते, पॅन आणखीन आधार अटॅच नव्हतं, काहीच लिंक नव्हती. आता सगळं लिंक झालेलं आहे, सगळं ट्रान्सफर सगळं ऑनलाईन झालं आहे. आता काही लपवलं जाऊ शकत नाही. हे जसं लोकांना कळत जाईल ते काळजी घेतील आणि त्याप्रमाणे हे असंच ऑनलाईनमुळे आता हा ज्या प्रकारे कंपॅरिझन होईल, ही कंपॅरिझन काय होईल तिथे होईल. GSTR 1 3Bचा डिफरन्स मिळेल, GSTR 1 मधला आणि आउटपुट सप्लाय काय दाखवलं, काय इकडे आलं, हे सगळं होईल. नंबर सस्पेंड झाला का पुढे मग जाऊन त्याला रिवाइज इनवाइज बनवायचा, नंबर रिवोक होईल तेव्हा मग त्याला जसं नवीन नंबर घेणारा व्यक्ती रिवाइज इनवाइज बनवा, हे इनवाइज बनवा आणि मग ते डिक्लेअर करा, मग लायबिलिटी भरा. हे नाही प्रॅक्टिकली पॉसिबल, कोण करत नाही. उद्देश काय फक्त इथे होता सस्पेन्शनचा, की जो नंबर स्वतःहून ज्यावेळेस डिपार्टमेंटला रिक्वेस्ट करा की नंबर माझा कॅन्सल करा, त्यावेळेस त्याला रिक्वेस्ट दिल्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये रिटर्न भरण्याची गरज नाही, हे ओके. पण हा जर का डिपार्टमेंटने नंबर सस्पेंड केला तर त्याचे रिटर्न्स त्याला भरता येत नाहीत आणि त्यांनी टॅक्सेबल सप्लाय करता कामा नये, म्हणजे टॅक्स कलेक्ट करता कामा नये. आणि नंबर रिवोक होईल तेव्हा त्यांनी रिवाइज टॅक्स इनवाइज बनवले पाहिजे. नंबर ॲक्च्युली कॅन्सल होईल. आता जर का मी रिक्वेस्ट दिले की मी लायबल आहे, माझा नंबर कॅन्सल कर, जर मी लायबल असताना डिपार्टमेंटने कॅन्सल केला तर माझ्याकरता बॅड न्यूज आहे, बाबा नंबर माझा ॲक्टिव्ह ठेवा, जर माझा बिझनेस ठप्प होईल. पण जर मला गरज नाही आहे, मी लायबल नाही आहे, मी रिक्वेस्ट देईन, नंबर माझा कॅन्सल होऊ शकतो. म्हणजे जर का मला रिक्वायर्ड नाही आहे ॲज पर लॉ, मला मॅन्डेटरी नाही आहे, तर नंबर कॅन्सल होऊ शकतो. वेअर द PO हॅज रिझन टू बिलीव्ह दॅट the registration of a person is liable to be cancelled under section 29, he shall issue a notice requiring him to show cause from the date of the service of such notice as why his registration shall not be cancelled. हे कोणी केलं? हे PO ने केलं. हे टॅक्सपेची रिक्वेस्ट नाही, PO करतो. The reply to the show cause notice issued under rule 321 shall be furnished in REG 18 7 दिवसामध्ये हे करायचं. ऑर्डर ऑफ कॅन्सलेशन वेअर अ पर्सन हू हॅज सबमिटेड अन ॲप्लिकेशन, दुसरं हे काय त्यांनी सबमिट केलं आहे, माझा नंबर कॅन्सल करा. फॉर कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन इज नो लॉंगर लायबल टू बी रजिस्टर, हिज रजिस्ट्रेशन इज लायबल टू बी कॅन्सल, द प्रॉपर ऑफिसर शॅल इश्यू अन ऑर्डर. मी मागतोय तर माझ्याकरता गुड न्यूज आहे की मी लायबल नाही आहे, त्यांना पट्टय नंबर कॅन्सल विदिन अ पिरियड ऑफ 30 days फ्रॉम द डेट ऑफ ॲप्लिकेशन सबमिटेड अंडर रूल 20 or as the case may be the date of reply to the show cause issued. Notify the taxable person directing him to pay arrears of any tax. ते जेव्हा कॅन्सल करतील तेव्हा मी मला माहिती सांगितलं असं की त्यांनी स्टॉक इंटिमेट नाही केला, पण डिपार्टमेंटला कळलं की अरे याच्याकडे स्टॉकमध्ये गुड असले पाहिजेत, तर त्याला इंटिमेट करायचं की किती टॅक्स इंटरेस्ट त्यांनी भरली पाहिजे, इन्क्लुडिंग द अमाऊंट लायबल टू बी पेड अंडर सेक्शन 29(5). लक्षात घ्या. सांगतो पुढे 29(5) काय. ओके, आता हे « 29(2) मध्ये किंवा 29(1) मध्ये नंबर कॅन्सल झाला. ओके, 29(1) मध्ये टॅक्सपेअर मागतो नंबर कॅन्सल करा, आणि जर त्याचं नंबर कॅन्सल डिपार्टमेंटने केला तर याचा अर्थ हा होत नाही की आता यापुढे त्याची कुठली लायबिलिटी असणार नाही. त्यांनी जे रिटर्न्स भरलेत ते त्यांनी स्वतःहून माहिती देऊन भरले. ती माहिती जर चुकीची असेल, खोटी असेल, लबाडीने दिलेली असेल, डिपार्टमेंट लक्षात आलं तर डिपार्टमेंट त्याच्याकडे तू चुकीचा ITC घेतला, लायबिलिटी चुकीची भरली म्हणून डिमांड पाठवू शकतं. नंबर कॅन्सल झालेला असो किंवा नसो, एक जे टाईम लिमिट आहे GSTR 9 भरल्यापासून पुढे 3 वर्षामध्ये त्याला नोटीस पाठवता येते, त्याचा नंबर चालू असो अगर नसो. आता 24-25 पासून हा कायदा बदलणार आहे की 42 महिन्यात नोटीस पाठवायची असं येणार आहे. आणि एकदा ती नोटीस पाठवली का शोकॉज नोटीस की तुम्हाला किती टॅक्स भरायला आमच्या मते येतोय, क्लिअरिफिकेशन द्या, आम्हाला वाटतं एवढा टॅक्स तुम्ही भरायचं आहे, आणि त्यानंतर 1 वर्षामध्ये ऑर्डर काढली पाहिजे असा नवीन कायदा पुढे येणार आहे. आपण पुढचा येईल टॉपिक तेव्हा मी घेईन तो. पण अगोदर असं आहे की
सेक्शन 73 आणि 74 2 केलेत त्यांनी. त्यामध्ये 3 वर्ष आणि 74ला फ्रॉड केस म्हणजे 5 वर्ष पिरियड दिला आहे. जर का नॉर्मल केसमध्ये शोकॉज नोटीस पाठवायची असेल तर 2 वर्ष 9 महिन्यामध्ये शोकॉज नोटीस पाठवली पाहिजे आणि त्यानंतर 3 महिन्यामध्ये मग त्याची 3 वर्षामध्ये ऑर्डर काढायला लागतील. त्यामुळे 3 वर्षाचा पिरियड दिलेला आहे. नंबर कॅन्सल केला. द कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन अंडर दिस सेक्शन शॅल नॉट अफेक्ट द लायबिलिटी ऑफ द पर्सन टू पे टॅक्स ड्यूज जे काय असतील ते ऑर टू डिस्चार्ज एनी ऑब्लिगेशन अंडर दिस ॲक्ट. म्हणजे नंबर कॅन्सल केला तर पुढे त्याला GSR 9 भरायचा असेल तर भरावा लागेल. जे काय फॉर्मॅलिटीज आहेत त्याला पूर्ण कराव्या लागतील. एक, इट शॅल नॉट अफेक्ट द लायबिलिटी ऑफ द टॅक्सेबल पर्सन. नंबर इफेक्ट ऑफ कॅन्सलेशन. दुसरं, कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन CST मध्ये झालं तर AGST मध्ये ऑटोमॅटिक होईल. AGST मध्ये झालं CST मध्ये मानलं जाईल तिथे पण झालेलं आहे. तसंच एव्हरी रजिस्टर पर्सन, बघा आता हे महत्त्वाचं आहे, एव्हरी रजिस्टर टॅक्सेबल पर्सन हुज रजिस्ट्रेशन इज कॅन्सल्ड शॅल पे अन अमाऊंट बाय वे ऑफ डेबिट इन द इलेक्ट्रॉनिक क्रेडिट और कॅश लेजर. आता हे जे आहे हा सेक्शन जो आहे हा 29(5) मध्ये आहे. नंबर जेव्हा कॅन्सल करतोय तेव्हा त्याला स्टॉकमध्ये जे गुड्स आहेत, एक स्टॉकमध्ये गुड्स आहेत आणि दुसरं कॅपिटल गुड्स आहेत. एक गुड्स 2 प्रकारचे असतात, मशिनरी आहे, प्लांट अँड मशिनरी आहे. बिझनेसची एफिशियन्सी वाढावी म्हणून जे घेतलेलं आहे, कम्प्युटर आहे, हे कॅपिटल गुड्स आहेत. आणि इनपुट म्हणजे काय, मी ABC मॅन्युफॅक्चर करताना वापरताना P बनवतो, ते ABC इनपुट आहे. पण जे त्या मशीनमध्ये बनतं ती मशीन काय, कॅपिटल गुड्स आहे. पॅकिंग मशीन आहे, कॅपिटल गुड्स आहेत. बिलिंग कम्प्युटर देतो, कम्प्युटर काय, कॅपिटल गुड्स आहेत. मी नंबर जेव्हा कॅन्सल करतो तेव्हा मी ITC घेतला आहे, एक अदर दॅन कॅपिटल गुड्सचा आणि दुसरा कॅपिटल गुड्सचा. तर त्याच्याविषयी मला लायबिलिटी स्टॉकमध्ये गुड्स असतील तर एक, किती ITC घेतला आहे आणि किती आउटपुट टॅक्स येणार होता, यातलं जास्त काय, हायर काय, ही लायबिलिटी आहे. मी ITC घेतला 100 रुपये आणि ते विकून जर मला 120 रुपये मिळणार होते तर 120 लायबिलिटी आहे. आणि जर का मार्केट डाऊन झालं तर ते तेवढी मिळणार नाही, 80च मिळणार आहे. तर ITC 100 आहे ना, मग 100 लायबिलिटी हायर ऑफ ITC की आउटपुट टॅक्स हायर काय, ती लायबिलिटी त्याला द्यायची आहे इनपुटवरती. सेम कॅपिटल गुड्सवरती पण द्यायची आहे. पण कॅपिटल गुड्सचं असं आहे, कॅपिटल गुड्स मी विकण्याकरता घेतलेच नव्हते, तर कॅपिटल गुड्सची लाईफ असते 5 वर्ष. जर एखादं कॅपिटल गुड्स 5 वर्ष होऊन गेले असतील तर कुठली लायबिलिटी येत नाही. पण समजा मी ITC घेतला आहे 60,000 आणि ही मशिनरी मी वापरली आहे 40 महिने. ओके, तर मंथली किती झाला, 60 महिने ची लाईफ आहे, 60 महिने. मी ITC सोपं पडावून घेतो 60,000. 40 महिने ही मशिनरी वापरली तर ही मशिनरी विकून मला ॲटलिस्ट 20,000 टॅक्स हा जमा केलाच पाहिजे. 22 जमा केला, ओके, 22ला विकला गेला, 22,000 भरायचे आहेत. लायबिलिटी म्हणजे काही लाखात किंमत आहे पण आउटपुट टॅक्स 22,000 झाला तर 22,000 भरायचे. पण जर का मी आउटपुट टॅक्स कलेक्ट केला 18,000 तर मला 20,000 लायबिलिटी ही भरायला लागेल. ITC टेकन किती आहे आणि मग त्याचं व्हॅल्यू किती आली, यातलं हायर काय ते भरायचं. सेल ऑफ कॅपिटल गुड्स सेक्शन 18(6) मी घेईन तेव्हा मी हे आणखी व्यवस्थित सांगेन. आता एवढं लक्षात घ्या, नंबर ज्या वेळेस कॅन्सल होतो तेव्हा स्टॉकमध्ये जे काय इनपुट्स आहेत, किती ITC घेते त्याच्यावरती, ते विकून किती आउटपुट टॅक्स मिळाला असता, विच एव्हर इज हायर, तो टॅक्स लायबिलिटी आहे टॅक्स पेअरची. नंबर कॅन्सल करताय तेवढी अमाऊंट भरायला लागेल. ओके, आणि कॅपिटल गुड्सवरती पण त्याचा एक फॉर्म्युला आहे, त्याप्रमाणे अमाऊंट येईल. ती अमाऊंट प्लस तुम्ही सेल करून किती अमाऊंट टॅक्स कलेक्ट केला आहे यातला हायर काय तो भरायचा. कळलं एवढं. नंबर काढणं तुलनेने सोपं आहे, नंबर बंद करताना खूप झंझट आहे. समजलं ना काय. लग्न करणं आनंदाचं आहे, डायव्होर्समध्ये किती प्रॉब्लेम होतात. तसं आहे, तुम्ही नंबर आता डिपार्टमेंटची संबंध तोडताय तर सगळे तुमचं काढणार का ठेवणार नाही आता. आणि तशी तरतूद आहे कायदेशीर की हे तुमचं निघेल. त्यामुळे नंबर कॅन्सल करताना विचार, नंबर घेताना विचार करा की आपण आता काय काय ऑब्लिगेशन्स आहेत.
उद्या नंबर कॅन्सल करायला गेलो तर काय ऑब्लिगेशन्स आहेत हे सगळं जमणार आहे का, झेपणार आहे का? तर नंबर काढा. मी कोणाला हे सांगतो की बिझनेस छोटा आहे, नंबर काढतोयस, उद्देश काय आहे, कुठलं काम मिळणार आहे, काय फायदा मिळणार आहे, टर्नओव्हर वाढणार आहे, माहिती आहे खर्च किती आहे महिन्याला, म्हणजे हे सगळं मी सांगण्याचं काम करतो. म्हणजे एक नंबर आला, एक स्टेटस मिळतं असं काय नाही आहे. रिटर्न फाईल करायला लागेल दर महिन्याला, अकाउंट मेंटेन करायला लागतील, इन्स्पेक्शन झालं तर उत्तर द्यायला लागेल, हे सगळं करायला लागेल. आलं लक्षात? ॲक्च्युली मी तुम्हाला ह्याच्या मागचं इंटेन्शन आणि काम केलं जातं हे जास्त सांगण्यावरती भर देतो. बाकी तुम्ही वाचाल फार काय नाही त्यामध्ये. वर्ड टू वर्ड मी पूर्वी वाचत होतो, लोकांना कंटाळा येतो वर्ड टू वर्ड वाचलं का. तर मी यातला आशय स्पष्ट करतो की आशय काय आहे, ह्याच्यामधला उद्देश काय, ह्या एकंदरीत सेक्शनचा किंवा रूलचा उद्देश काय, इंटेन्शन काय, कशाकरता केलं आहे. मूळ उद्देश काय असतो की कुठल्याही टॅक्सपेअरने कायद्याचा गैरवापर करू नये, कायद्याची अंमलबजावणी प्रॉपरली झाली पाहिजे आणि त्याकरता गव्हर्नमेंटने स्वतःकडे ठेवलेली पॉवर आहे की हे सेक्शन आहे, यातनं हे रूल आहेत, करा कारवाई. उद्देश काय, कोणाला त्रास देणं हा उद्देश नाही. इंटरेस्ट ऑफ रेव्हेन्यू हाच उद्देश आहे की प्रॉपर टॅक्स कलेक्शन झालं पाहिजे. आणि जर का लोकांना सैल सोडले तर मग सगळेच कायद्याचा गैरवापर करायला लागतील. त्यामुळे कारवाई करण्याकरता ही पॉवर आहे की नंबर सस्पेंड करा. आता जर का नंबर सस्पेंड झाला, हे लक्षात घ्या, नंबर सस्पेंड झाला तर नंबर सस्पेंड झाल्यानंतर पुढे काय होईल, कॅन्सल होईल नंबर. जर का मी रिटर्न फाईल केलं नाही 6 महिने तर माझा नंबर कॅन्सल होतो. किंवा दुसरं, मी ऑब्लिगेशन फॉलो केले नाही म्हणून माझा नंबर कॅन्सल होतो, कॅन्सल होण्यापूर्वी सस्पेंड होतो. आणि त्यात एक जेव्हा ते मला नोटीस येईल त्यात दिलेलं असतं तुमचा नंबर सस्पेंड झाला आहे, तुम्ही हे काय डिफॉल्ट दिलेला असतो, या डिफॉल्टप्रमाणे या डेटला येऊन या दिवशी भेटा, या डेटला या वेळेला येऊन भेटा, हे त्यावर दिलेलं असतं. हे मला कळतं की नंबर आपला कॅन्सल का झाला आहे. ओके, काहीतरी मी डिफॉल्ट केला आहे किंवा रिटर्न फाईल नाही केले म्हणून सस्पेंड झाला आहे, तर ते मला नोटीसमध्ये येतं. आता मला तयारी करून डिपार्टमेंटला जायला पाहिजे की काय डिफॉल्ट केला आहे, त्याबद्दल मला काय आता माझं म्हणणं आहे. पहिली नंबर सस्पेंड होईल, नंतर कॅन्सल होईल. आता मला नंबर कॅन्सल होऊन चालणार नाही आहे. ओके, सस्पेंड झाला, मी तिथल्या तिथे गेलो तर सस्पेन्शन माझं काय होतं, लगेच निलंबन माझं मागे घेतलं जातं. पण मी लक्ष दिलं नाही, सस्पेंड झाला, पुढे जाऊन तो कॅन्सल होतो. आणि कॅन्सल झाला का नंतर मग ॲप्लिकेशन केल्याशिवाय, सस्पेंड झाला असेल नंबर, रिटर्न फाईल नाही केलं, रिटर्न फाईल केलं ना तर नंबर ॲटोमॅटिक ॲक्टिव्ह होतो. डिपार्टमेंटला जायची गरज नाही. जर का रिटर्न फाईल 6 महिन्याचे केले नाही म्हणून नंबर सस्पेंड झाला असेल, रिटर्न फाईल केलं नाही म्हणून झाला ना. रिटर्न फाईल जशी मी करतो सिस्टम तो नंबर इमिजिएटली ॲक्टिव्ह करतो. रिटर्न फाईल सगळे केले, नंबर ॲक्टिव्ह. लक्षात घ्या. पण नंबर कॅन्सल झाला माझा, कारण काय, रिटर्न फाईल नाही केले. मी डिपार्टमेंट जाऊन विचारीन, ते काय बोलतील, रिटर्न फाईल करा, तुमचा डिफॉल्ट असतो आहे ना. म्हणजे नंबर सस्पेंड हो किंवा कॅन्सल हो, या केसमध्ये रिटर्न फाईलचा डिफॉल्ट जर असेल तर रिटर्न फाईल करता येणं सिस्टममध्ये गरजेचं आहे की नाही, याच्यावर नो सांगा मला. म्हणजे जर मला माहिती आहे की माझा डिफॉल्ट रिटर्न फाईल केल्याचाच आहे नंबर म्हणून कॅन्सल झाला आहे, जे मला नोटिसमध्ये दिलं गेलेलं आहे त्याप्रमाणे मी रिटर्न फाईल करीन. रिटर्न फाईल जशी मी करीन, बघा काय हा रूल वाचतो मी. रजिस्टर पर्सन हुज रजिस्ट्रेशन इज कॅन्सल्ड बाय द PO ऑन इज ओन मोशन मे सबमिट एन ॲप्लिकेशन फॉर रिव्होकेशन ऑफ कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन टू सच PO within a period of 90 days from the date of service of the order of cancellation of registration at the common portal. आता 90 दिवसामध्ये नंबर कॅन्सल झाला तर ॲप्लिकेशन करायला पाहिजे. जर 90 दिवसामध्ये पण ॲप्लिकेशन नाही केलं तर प्रोव्हाइडेड दॅट सच पिरियड मे ऑन सफिशियंट कॉज बिंग शोन अँड फॉर रिझन टू बी रेकॉर्डेड इन रायटिंग बी एक्सटेंडेड बाय द कमिशनर ऑर अन ऑफिसर ऑथोराइज टू हिम इन ऑन बिहाव. आणखीन 180 दिवस ते वाढवले जाऊ शकतात. 90 दिवस आहेत. आता पूर्वी काय होतं माहिती का, हा रूल जो आला जसा सेक्शनही पूर्वी वेगळा होता. सेक्शनमध्ये पहिले असं होतं
की सब्जेक्ट टू सच कंडिशन ॲज मे बी प्रिस्क्राईब, हे असं काय नव्हतं. याच्यामध्ये काय होतं की बाय डिफॉल्ट 30 दिवस आणि मग जॉईंट कमिशनर, ॲडिशनल कमिशनर किंवा मग कमिशनर आणखी 30 दिवस, 90 दिवसामध्ये काय व्हायचं. पण लोक एवढे गाफील असतात, एवढे त्रस्त असतात की ते लक्षच देत नाही. मग आता काय केलं इकडे, फक्त एवढंच दिलं, सब्जेक्ट टू सच कंडिशन ॲज मे बी प्रिस्क्राईब, एनी रजिस्टर्ड पर्सन हुज रजिस्ट्रेशन इज कॅन्सल बाय द PO ऑन हिज ओन मोशन मे अप्लाय टू सच ऑफिसर फॉर रिव्होकेशन. आणि हे आम्ही रूलमध्ये देऊ किती पिरियड करताय. हे कधीपासून आलं, हे एक अमेंडमेंट ही 1 ऑक्टोबर 23 झाली. म्हणजे पुरेसा अवधी वाढून दिलेला आहे आता, तो पण नियमात ठेवलेला आहे. नियम गव्हर्नमेंट कधी बदलू शकतं, सेक्शनमध्ये कंट्रोलच नाही किती दिवसाकरता रिव्ह्यू करायला या. ओके, आता इथे त्याप्रमाणे तो ॲप्लिकेशन करेल. द PO मे इन इज सच मॅनर, म्हणजे त्या नियमानुसार तो ॲप्लिकेशन करेल, मग ते ॲक्सेप्ट किंवा रिजेक्ट होईल. रिजेक्ट करायचं असेल तर अपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड हे येईल. ओके, सगळं दिलं आहे. तरतूद ही आहे. ॲक्च्युअल प्रोसिजर रूल 23 मध्ये प्रोव्हाइडेड फर्दर दॅट. आता इथे बघा काय म्हणतो, 90 दिवस किंवा 180 दिवसामध्ये काय करायला पाहिजे, रिव्होकेशन करता ॲप्लिकेशन करायला पाहिजे. आता ॲप्लिकेशन, नो ॲप्लिकेशन फॉर रिव्होकेशन शॅल बी फाईल्ड इफ द रजिस्ट्रेशन हॅज बीन कॅन्सल्ड फॉर द फेल्युअर ऑफ द रजिस्टर्ड पर्सन टू फर्निश रिटर्न. त्यांनी रिटर्न नाही भरले ना, म्हणून त्याचा जर का नंबर कॅन्सल झाला असेल तर नो ॲप्लिकेशन फॉर रिव्होकेशन होणार नाही तोपर्यंत, जोपर्यंत unless such returns are furnished and any amount due as tax in terms of such returns has been paid along with any amount payable towards interest, penalty, late fee सगळं भरून ते रिटर्न मोकळे करायला पाहिजे. रिटर्न भरले मग मी ॲप्लिकेशन करीन की माझा नंबर तुम्ही कॅन्सल केला, डिपार्टमेंट PO नंबर माझा रिवोक करा. ते बघतील का नंबर कॅन्सल केला होता, कारण की हे रिटर्न भरलेले नव्हते. सस्पेंड झाला असेल तर ॲटोमॅटिक रिवोक होतो, ॲक्टिव्ह होतो. पण कॅन्सल झाला असेल तर मग मला डिपार्टमेंटला साकडं घालायला लागतं की माझा नंबर रिवोक झाला आहे, रिटर्न्स भरलेत मी, आता बघून घ्या, माझा नंबर तुम्ही रिवोक करा. मग PO बघेल, ओके, मग रिवोक करा. आता इथे रिवोक करायला काय पिरियड आहे दिसतंय इकडे, आता काय पिरियड आहे, काय नाही पिरियड. ॲप्लिकेशन करायला पिरियड आहे, रिवोक करायला पिरियड नाही आहे, टाईम लिमिट नाही आहे. प्रोव्हाइडेड ऑल्सो डॅट. आता बघा पुढे हाच नियम वाचतोय रूल 23 की प्रोव्हाइडेड ऑल्सो डॅट ऑल रिटर्न्स, म्हणजे नंबर कॅन्सल झाला आहे पण रिटर्न भरले नाही हे कारण नाही आहे. नंबर कॅन्सल झाला, रिटर्न भरता येत नाही. ओके, रिटर्न भरले जाऊ शकत नाही. रिटर्न भरले तर काय होईल, मी सप्लायर आहे, माझ्या रिसिपेंटला RTC मिळतोय, मी टॅक्स भरतोय, मग उपयोग काय त्या कॅन्सलचा इफेक्टच आहे ना त्याचा राहिला काय. नंबर कॅन्सल होऊन रिटर्न फाईल करतोय, टॅक्स जमा करतोय, RTC पास ऑन करतोय, कसलं कॅन्सलेशन. नंबर कॅन्सल झाला, रिटर्न भरता येत नाही. अदर दॅन द रिझन ऑफ कुठलं, रिटर्न भरले नाही म्हणून नंबर जर कॅन्सल झाला आहे तर रिटर्न भरता येत नाही. रिटर्न भरले नाही 6 महिने म्हणून कॅन्सल झालं आहे, रिटर्न भरा, मग ॲप्लिकेशन द्या, नंबर रिवोक करू. पण दुसरा डिफॉल्ट आहे कुठला की मी जसा खोटे इन्व्हॉइस बनवतो, माल पाठवतच नाही, माझा नंबर कॅन्सल केला आहे. आता मला जायला लागेल डिपार्टमेंटकडे, मी काय असं केलं आहे, कसं केलं आहे, काय चुकलं आहे, त्यांच्याकडे काय म्हणणं आहे, माझं म्हणणं काय, मग मी प्रूव्ह केलं, त्यांना पटलं. आता ह्याच्यामध्ये 3 महिने गेले, 6 महिने गेले, रिटर्न भरलेलं नाही मी, काय लायबिलिटी माझ्याकडनं होत असेल, मी भरायला तयार आहे, माझा नंबर ॲक्टिव्ह करा, रिवोक करा. टॅक्सपेअरकडे काय ऑप्शन नाही ना, रिटर्न भरता येत नाही तर ITC मिळत नाही, माझ्याकडनं कोण माल घेणार नाही, लक्षात घ्या. मला प्रकरण मिटवायलाच लागेल ना डिपार्टमेंटला जाऊन. जो डिफॉल्ट आहे तो मान्य करून, टॅक्स जो भरणा आहे तो भरतो मी, त्याला काय असेल ते, नंबर माझा रिवोक करा. मग रिवोक झाला नंबर. आता रिटर्न माझे पेंडिंग आहेत, जे रिटर्न माझे पेंडिंग आहेत, ऑल रिटर्न्स ड्यू फॉर द पिरियड फ्रॉम द डेट ऑफ द ऑर्डर ऑफ कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन टिल द डेट ऑफ ऑर्डर ऑफ रिवोकेशन, हे 30 दिवसामध्ये भरा. हे दिलं हे भरा 30 दिवसामध्ये. आलं लक्षात.
तुम्हाला जी कारणं दिली तिथे की नंबर कशा प्रकारे कॅन्सल होऊ शकतो, त्या कारणामधलं कुठलं कारण जर असेल तर नंबर काय होईल, कॅन्सल होण्याकरता लायबल होईल. मग ते काय होईल, नंबर पहिले सस्पेंड होईल. जी कारणं दिली त्यात तो पहिले सस्पेंड होईल, जी कारणं आहेत लक्षात. मग कॅन्सल झाला तर मग जोपर्यंत त्याच्यावरती जी कारवाई आहे ती पूर्ण होत नाही तोपर्यंत माझा नंबर रिवोक नाही होणार. ती कारवाई पूर्ण झाली डिपार्टमेंटकडनं का मग माझं ॲप्लिकेशन जाईल, मग नंबर रिवोक होईल, नंबर ॲक्टिव्ह होईल. ॲक्टिव्ह झाल्यानंतर मी सगळे रिटर्न्स 30 दिवसामध्ये भरले पाहिजे. Provided also that where the registration has been cancelled with retrospective effect. कॅन्सल केलेलं आहे आत्तापासून नाही, अगोदरपासून कॅन्सल केलं आहे. The registered person shall furnish all returns relating to period from the effective date of cancellation of registration till the date of order of revocation of cancellation within a period of 30 days. जे काय त्यांनी कधी कॅन्सल करो, आता करंट डेटने कॅन्सल करो किंवा अगोदरच्या रिपीट डेटने कॅन्सल करो, रिटर्न्स बाकी असतील त्यांनी 30 दिवसामध्ये भरले पाहिजे. मी क्लिअर केला ना बऱ्यापैकी, लक्षात घ्या. जर का रिटर्न फाईल केले नव्हते म्हणून नंबर कॅन्सल केलेला असेल, झालेला असेल, तर रिटर्न भरल्याशिवाय नंबर रिवोक होत नाही. त्या केसमध्ये रिटर्न फाईल करण्याकरता पोर्टल अलाउ करतो, पण रिझन वेगळं आहे नंबर कॅन्सल होण्याचं, तर रिटर्न फाईल करता येत नसतं. काय होतं माहिती आहे का, की आता तुम्ही ऐकलं असेल की नंबर कॅन्सल झाला रिटर्न भरता येत नाही. हे जर ऐकलं असेल कोणी तर अर्धवट ऐकलं आहे. हे तुम्ही पहिला प्रोविजो फर्दर हे तुम्ही ऐकलेलं नाही की इथे दिलं आहे रिवोकेशनचं माझं ॲप्लिकेशन डिपार्टमेंट ॲक्सेप्टच करणार नाही, कारण नंबर कॅन्सलच का केला आहे, रिटर्न फाईल केलेलं नाही म्हणून केलं ना. पहिले रिटर्न भरा, रूल सांगतोय. रूल ज्यावेळेस सांगतोय तेव्हा रूल क्लिअर आहे की तुम्हाला पोर्टल अलाउ करेल रिटर्न फाईल करण्याकरता, आणि ते केल्यानंतर मी ॲप्लिकेशन देईन की मी सगळे रिटर्न फाईल केले, आता काय करा, माझा तुम्ही नंबर रिवोक करा. आता अशा प्रकारे जेव्हा नंबर कॅन्सल होतो, कॅन्सल सो मोटो मग असं दिसतं. हा कोणी कॅन्सल केला आहे, डिपार्टमेंटने केलं. आता 29/12 ही डेट दिली डिपार्टमेंटनी, त्या डेटला गेला, अगोदरच्या डेटने केला आहे. जर केला असेल ह्या प्रकारे स्टेटस दिसतं. आता पहिले असं स्टेटस यायचं तरी पण मला या नंबरवरती जो नंबर आहे याचा त्याच्यावरती GSR1 भरता यायचं. आता तो भरता येत नाही, मग ह्याला आम्ही असं स्क्रीनशॉट पाठवतो की बघ हे बघ तुझा नंबर कॅन्सल झालेला आहे, सो मोठो कॅन्सल आहे. आणि त्यांनी रिटर्न फाईल केले की नाही, लास्ट कधी केले हे पण बघता येतात. ते या प्रकारे लास्ट कधी केला आहे फाईल त्यांनी हे दिसतं. हे लोकांमध्ये अवेअरनेस नाही आहे, ते बघत नाहीत. पण आता ह्या सगळ्या गोष्टींसाठी सॉफ्टवेअरमध्ये पण अशा प्रकारचे ऑप्शन येत आहेत. आता जस्ट मी बघितलं, मगाशी मी बघितला एक व्हिडिओ की नवीन व्हर्जन आलं आहे टॅलीचं, टॅली प्राईम 5, पहिले 4th व्हर्जनचा 5 आलं आहे. त्यात त्यांनी अशा फॅसिलिटी टाकल्यात की सगळ्या तुम्हाला हे मला बघायचं असेल हे मला पोर्टलला बघता येतात. नंबर कोणाचा ॲक्टिव्ह आहे, रिटर्न फाईल त्यांनी लास्ट कधी केले हे बघता येतं. तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती, माहिती आहे, बस लक्षात घ्या. ॲक्च्युली हे आता मी आजचा जो वेळ दिला आहे ॲक्च्युली हे एक्स्ट्रा घेतलं गेलं आहे. मागच्या त्याच्या तुलनेत मी आता हे आपला 8 क्लास झाले, मागच्या क्लासला 6 क्लासमध्ये मी संपवलं होतं. आपला हे जास्त झालं एवढा, आजचा क्लास तुमचा हे जास्त झालं. तुमच्या डिमांडवरती आहे की मी काय स्पीडनी सांगावं हे लक्षात घ्या. मला वाटलं थोडं स्लो वाटतंय, फास्ट घ्या तर मी फास्ट घेईन. तुम्ही थोडं फास्ट अजून एक्सप्लेन करा काय गोष्टी, तर मी त्या एक्सप्लेन करणार. पण जसं तुम्ही थोडं बघाल, तुम्ही बघाल तुमच्याकडे काम कसं चालतं, तर तुम्हाला त्याचं रिलेट व्हायला पाहिजे. रिलेट तुम्ही करायला पाहिजे की आपल्याला काय सांगितलं जातं आणि आपण काय काम करतो. याच्यात तुम्हाला कुठे लिंकच लागत नसेल तर माझं बोलणं आणि तुमचं ऐकणं व्यर्थ आहे, लक्षात घ्या.
तुम्हाला लिंक झाला पाहिजे की अरे आपण हे ऐकलं ना, हे काम इथे चालतं. म्हणजे माझ्याकडे असे व्यक्ती आलेत की रिटर्न भरताच येत नाही. मी बोललो हा मॅडम मी असं एका क्लासला मी सांगत होतो सेक्शन नाही रिटर्न भरू शकतो. मी काय माझं सांगतोय का, इथे दिलं आहे का सांगतो, याचा अर्थ वाचा ना काय, हा अर्थ काय. आणि माझ्याकडे केसेस झालेले आहेत. बोललो मी रिटर्न म्हणजे असे काय टॅक्सपेयर आहेत की त्यांचे पैसे अडकतात, ते रिटर्न 6 महिने भरत नाही. मग रिटर्न भरतो आम्ही आणि आमचा ॲटोमॅटिक नंबर ॲक्टिव्ह होतो. हा माझा एक्सपिरियन्स आहे. बोललो आहे 3-4 वर्ष मी हा अनुभव घेतो आहे आणि या नियमाने बरोबर आहे. आणि त्यांनी जे ऐकलं होतं त्यांना हे मान्यच नव्हतं. नंबर कॅन्सल झाला आहे, रिटर्न मी कसं काय भराल. म्हणजे असं एखादी गोष्ट तर ही कसं त्यांनी विचारली, मी सांगितली, पण तुम्ही मला नाही विचारलं, पण तुमच्या मनात राहिलं. नाही असं कसं होईल, आपण ते असं बघतोय. तर तुम्ही तुमचं ते क्लेरिफाय करून घ्यायला पाहिजे की आपल्याला जे सांगितलं जातं आहे हे चुकीचं आहे का, आपण जे ऐकतोय किंवा जे कोणाला विचारून आपल्याला कळलं आहे ते चुकीचं आहे, काहीतरी एक चुकीचं आहे. मी जे काय बोलतोय तुम्ही सगळ्यात माझं ॲक्सेप्ट करावं असं माझं म्हणणं नाही. तुम्ही शोध का घ्या की अरे हे चुकीचं बोलले, आपलं बरोबर आहे. मला सांगा की तुम्ही चुकीचं बोललात, हे बघा हे बरोबर आहे. जर मी चुकीचं आहे तुम्ही प्रूव्ह करायचं आहे. जर मी तुम्हाला सांगतोय तर तो एक्सपिरियन्स माझ्याकडे आहे, तर मी एकदम स्ट्रॉंगली सांगतो की हे माझ्या अनुभवात आहे. आणि पुढे काय डिमांड रिकव्हरी काय काय ही गोष्टी येतील त्या सगळ्या काय माझ्या अनुभवात नाही. मी सांगतो हे माझ्या अनुभवात नाही, पण ही प्रोव्हिजन अशी आहे. तुमचा अनुभव करायचे पैसे जास्त असू शकतो. मी विचारतो लोकांना तुम्ही काय करता, ते सांगतात. पण मी त्यांना ते कळतं बा हां ही तरतूद आहे, आपण याप्रमाणे काम करतो. उद्देश हा आहे तुमचं जे काम चाललं आहे ते कुठल्या सेक्शननी चाललं आहे, कुठल्या रूलनी चाललं आहे, त्यात कुठले फॉर्म इन्व्हॉल्व आहेत, एक्झॅक्टली तुम्ही काय करताय हे तुम्हाला क्लिअर असलं पाहिजे. ना तुम्हाला काहीच माहीत नाही, मग तुम्ही दुसरा व्यक्ती बोलतोय, तुम्ही अंधळामध्ये चालताय, पुढे चालताय, पण तो खड्ड्यात गेला तो त्याचा पाय, तुमचा पाय पण खड्ड्यात जाणार. ते होऊ नये म्हणून हा कायदा आहे. या कायद्याप्रमाणे काम करणं हे देशामधल्या प्रत्येक राज्यामधल्या प्रत्येक डिपार्टमेंटला हे बंधनकारक आहे. कोणी या नियमापुढे काम करू शकत नाही. पण केव्हा असं होतं की इथे सेक्शन वेगळा असतो, रूल वेगळा असतो आणि पोर्टलला तरी वेगळंच होतं. हा पण अनुभव आहे. इथे नियमात होत नाही पण पोर्टलला होतं. एक्झाम्पल असं आहे की तुम्हाला सांगतो मी एक गोष्ट. मी जे बोलते मला मी एक्झाम्पल देतो काय त्याचं कसं झालं. मग दाखवतो इकडे मी लक्ष द्या. दिसेल बघा ओरिजिनल इनवॉइस नंबर. बघा मी काय म्हणतो आता.
हे जे आहे ना, वेन वन ऑर मोर टॅक्स इनवॉइस, असं पहिले नव्हतं. जर टॅक्स इनवॉइस इश्यू झाला आहे आणि त्या टॅक्स इनवॉइसमध्ये टॅक्सेबल व्हॅल्यू चुकीची गेली आहे, टॅक्स पेएबल चुकीचा गेला आहे, किंवा टॅक्स चार्ज इन दॅट इनवॉइस इज फाउंड टू बी एक्सीड, म्हणजे 12% 18% लावला गेला आहे, टॅक्सेबल व्हॅल्यू चुकली आहे, तर या केसमध्ये जर का चुकीच्या व्हॅल्यू गेल्या आहेत इनवॉइसमध्ये, आयदर टॅक्सेबल व्हॅल्यू, टॅक्स रेट चुकीचं गेलं आहे, तर त्याच्या अगेन्स्ट क्रेडिट नोट इश्यू केली जायची. म्हणजे इथे काय व्हायचं, पोर्टलला एक टॅक्स इनवॉइस आहे, त्याच्या अगेन्स्ट एकच क्रेडिट नोट इश्यू व्हायची. आणि जेव्हा क्रेडिट नोट मी टाकायला जायचो तेव्हा तिकडे मला पोर्टल काय विचारायचा की ओरिजिनल टॅक्स इनवॉइस काय, कळलं. म्हणजे अगोदर तिकडे मी 1,21,000 टाकायचे होते, ते मी 1,12,000 टाकले. जेव्हा टायपिंग करत होतो 1,21,000 टाकताना जर 1,12,000 टाकले गेले, असं होऊ शकतं ना. असे जे आकड्यांची आदलाबदल काय झाली कीबोर्डला, तर काय होतं, चुकीचा आकडा गेला. मग मला जर का तो गेला आहे तिकडे आता, तर ह्याच्या अगेन्स्ट मी क्रेडिट नोट इश्यू करतो. किंवा मग इथे मी गुड्स पाठवले आहेत 1,20,000चे, यातले 10,000चे गुड्स परत आले, तर 1,10,000चे ॲक्च्युअली सप्लाय झाला आहे, तर ह्याला 10,000चं काय येतं, सप्लिमेंटरी इनवॉइस. जसं तुम्ही एक्झाममध्ये पेपर देणार, तुमची उत्तर संपली, काय सप्लिमेंट मागता, तसं मुख्य इनवॉइस आहे टॅक्स इनवॉइस, याच्यामध्ये काय चूक झाली किंवा गुड्स परत आले, तर याची व्हॅल्यू कमी करण्याकरता 10,000 दिले. आता मी गुड्स पाठवताना 1,20,000चे पाठवायचे होते, पण गाडीत भरताना माल थोडा कमी भरला गेला, मोजण्यात चूक झाली, ॲक्च्युली 1,15,000 माल पोचला, म्हणजे शॉर्ट डिलिव्हरी झाली. एक क्रेडिट नोट बनते, गुड्स परत आले, दुसरी क्रेडिट नोट बनते, गुड्स खराब झाले, तिसरी, म्हणजे एका इनवॉइसच्या अगेन प्रॅक्टिकली मार्केटमध्ये 1, 2 किंवा 3 क्रेडिट नोट बनतात, पण पोर्टल अलाव करत नव्हता. आणि ओरिजिनल इनवॉइस दिल्याशिवाय तिकडे क्रेडिट नोट घेत नव्हता. तर हे तुम्ही कशा करताय, हे काही बरोबर नाही आहे. असं रिप्रेझेंटेशन टॅक्सपेअरकडनं गव्हर्नमेंटला गेलं की तुम्ही अलाव करा. प्रॅक्टिकली अनेक ठिकाणी एका इनवॉइसच्या अगेन्स्ट 3 क्रेडिट नोट बनवू शकतात, 1, 2, 3 बनवू शकतात. दुसरी गोष्ट असंही होतं की माझा इनवॉइस नंबर 121 आहे, 158 आहे, 177 आहे, यात जे काय टॅक्स कमी होतो याचा एकच क्रेडिट नोट मंथ एंडला बनवली जाते. म्हणजे अनेक इनवॉइसच्या अगेन्स्ट एक क्रेडिट नोट, एक क्रेडिट नोटच्या अगेन्स्ट, एका इनवॉइसच्या अगेन्स्ट अनेक क्रेडिट नोट, कळलं. इथे इनवॉइस किती आहेत, 3, क्रेडिट नोट एकच आहे. तसं इनवॉइस एकच आहे, समजा इनवॉइस 223 आहे, पण ह्याच्या अगेन्स्ट क्रेडिट नोट 3 असतील. एक इनवॉइस मोर क्रेडिट नोट, आणि इथे 1 और मोर क्रेडिट नोट, आणि इथे अनेक इनवॉइस आणि एकच क्रेडिट नोट. असं प्रॅक्टिकली चालतं मार्केटला. कशाला हवं आहे तुम्हाला ओरिजिनल इनवॉइस नंबर, तुम्ही ती माहिती घेऊन काय करणार आहात. गव्हर्नमेंटने ॲक्सेप्ट केलं, लॉ चेंज केला, पण पोर्टलला चेंज झाला नाही. लगेच पोर्टलला चेंज झाला नाही, काही महिने लागले पोर्टलला चेंज व्हायला. लॉ चेंज, पण पोर्टलला ऑप्शन नाही तो. तुम्ही आत्ता बघाल, हा मी दाखवला क्रेडिट नोट तुम्हाला, हे दिसतं ना, हे 18-19 आहे, हे 18-19 आहे, पण आता तुम्ही बघाल J-1ला आता विचारत नाही ओरिजिनल इनवॉइस नंबर, हे 24-25 आहे. क्रेडिट नोट भेटो फरक. फक्त तुम्ही त्या डॉक्युमेंटची माहिती द्या, क्रेडिट नोटची. लॉ चेंज झाला, पोर्टलला अपडेट नाही झाला, किंवा एखादा ऑप्शन पोर्टलला असतो तो लॉमध्येच नसतो. मी तेही सांगेन तुम्हाला पुढे जाऊन. ओके. इनवॉइसिंग इमिजिएटली करायला लागतं, पण काही असे एरिया आहेत की जिकडे इंटरनेट कनेक्शन नसतं, ते इनवॉइस ते करू शकत नाही इमिजिएटली. तेव्हा पण नॉर्मल इनवॉइसिंग माल पाठवतात, आणि जेव्हा त्यांना शक्य असतं तेव्हा इनवॉइसिंग करतात.
त्यांना पोर्टल प्रॅक्टिकली ते अलाउ करतो, पण लॉमध्ये नाही आहे. आलं लक्षात मी काय म्हणते, मला काय सांगायचं आहे. त्यामुळे एक्झॅक्टली सेक्शनचं वर्डिंग काय, लॉ म्हणजे रूल काय सांगतो, प्रॅक्टिकली इथे काय होतं, आणि डिपार्टमेंट त्यांची कारवाई करत असताना काय स्टेप घेतं, हे सगळं मिलाजुला की तुम्हाला समजून घ्यायला लागेल की नक्की आपण करतोय ते कुठल्या अनुषंगाने काय करतो, तुम्हाला क्लॅरिटी येईल. पण हा कंटिन्युअस अभ्यास आहे, हा कंटिन्युअस करायला लागतो. म्हणजे जे काय मी प्रेझेंट करतो, आता मी 3 वर्ष शिकवतो आहे, हेच सगळं शिकवतो आहे, तरी पण मी दुसरे लोक कशा प्रकारे सांगतात याचा मी स्टडी करतो की बा हाच विषय ते कसा प्रेझेंट करतात. आणि माझा म्हणजे हे उद्देश असा आहे की कमी वेळात जास्त आशय पोचला पाहिजे. मला वेळ नाही काढायचं. काही लोक खूप बोलतात, त्यांना कळतं थोडंसंच. मला असं वाटतं मी जे काय बोलतो यातून जास्त आशय पोचला पाहिजे, म्हणून मी प्रॅक्टिकली दाखवतो. बरेच लोक बघतात, मी बघतो प्रॅक्टिकली दाखवत नाही, फक्त सेक्शन वाचतात, पोर्टल काढतच नाही. मी पोर्टल काढलं लवकर क्लिअर होतं की बा काय चाललं आहे. मी बऱ्याच वेळा तुम्हाला GS 1 काढून दाखवीन, बऱ्याच वेळा 3B काढून दाखवीन, संबंधित तुम्हाला सेक्शन सांगीन, रूल सांगीन, आणि हे कायम काढत राहीन. आणि जेणेकरून तुम्हाला हे सगळं समोर जे आलेलं आहे ह्याचा अर्थ कळत जावं. मग 1 दाखवीन, 3B दाखवीन, मग GS 9 दाखवीन. तुम्हाला हे सगळ्याची लिंक कळली पाहिजे की जे काय तिथे दिलेलं आहे त्याप्रमाणे इथे कसं जातं. आणि प्लस तुम्ही जे काय समोर तुमच्या काम येईल त्या अभ्यासात राहा, तर तुम्हाला लवकर क्लॅरिटी येईल. जर तुम्हाला इंटरेस्ट निर्माण झाला तर अवघड काहीच नाही आहे, आणि जर तुम्ही इंटरेस्ट नाही घेतला तर सोपं काहीच नाही, सगळं अवघडच आहे. मग रोज रोज तुम्ही ते शब्द ऐकाल, रोज रोज ते बघाल, तर तुम्ही त्याला यूज टू व्हाल, सोपं जाईल. पण नाही अभ्यासलं तर मग अवघड जाईल. थांबूया.